अकोल्याच्या भिकमचंद खांडेलवाल हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. आणि त्यावेळेस शिक्षकांनी सांगितलं होतं की हस्तलिखितामध्ये तुम्ही काहीतरी लेख वगैरे द्या. मग आईला म्हटलं की आई काय करू, 9वीत वगैरे असेल, 8वीत किंवा 9वीत. आईने सांगितलं, आई पंचरत्न गीता वाचायची आणि तिने सांगितलं की या विषयावर तू लिही. तिने थोडंसं एक समजावून सांगितलं श्लोक, त्याच्यावरती मी लिहिलं. मग सरांना बरं वाटलं. ते 9व्या वर्गात असताना मी एक कविता लिहिली. आता ती कविता वृत्तबद्ध आहे की नाही मला माहिती नाही, पण ती अगदी छान अशी प्रचूर अशा प्रकारची कविता आहे. ती कविता अशी आहे, प्रातःकाल म्हणून. आता त्या बालवयात लिहिलेली ती कविता. ती कविता अशी आहे की मृद्गंध धुंद मंद कलिका हासती. शब्दरचना बघा. मृद्गंध धुंद मंद कलिका हासती, समीरण लहरींवर डोलती, मृदस्मित ओठी गीत गात शांत, खळखळ सरिता भृंग पुष्पान भोवती गुंजती, हळुवार एक स्पर्श सोनेरी किरणांचा, किलबिलाट बेबंद स्वच्छंदी पाखरांचा. अशी ती कविता मी 9वीत असताना लिहिलेली आहे. आणि तेव्हापासून मग मला ते खूप अप्रिशिएट केले लोकांनी, लोकांना आवडले, सगळ्यांना, शिक्षकांना वगैरे. आणि तेव्हापासून मला असं वाटायला लागलं की आपण लिहू शकतो काही. बरोबर. तर कोणीतरी प्रश्न विचारला होता की तू पुढे चालून तुला काय व्हायचं, म्हटलं लेखक वगैरे व्हायचं.